पितृपक्ष आता सुरू झालेला आहे आणि ही म्हाळाच्या महिन्यात भाजी असते आणि पितृष्णी खुश करण्यासाठी ही नैवेद्यामध्ये भाजी केली जाते. तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे. काही जणांनी माहिती असेल किंवा नसेल. ही आहे मोहराची भाजी आणि सहजासहजी उपलब्ध भाजी कुठेही होत नाही. खेडेगावातच ही भाजी तुम्हाला बघायला भेटेल आणि जास्त डोंगर ठिकाणी आणि जी उंच झाडे असतात त्याच्यावर हा मोहराचा वेल असतो आणि तो पूर्ण काढून आणतात आणि त्यानंतर हे मोहरी जशी असते ना तसे हे दाणे असतात आणि हे पूर्ण खोडून घेतलं जातं. बाबा सकाळी वैरण आणण्यासाठी गेले होते तेव्हा बाबांना हा मोहर दिसला. बाबांनी लगेच काढून आणला. बायकांनी हा मोहर बघितला आणि लगेच आत येऊन खोडासाठी बसल्या, कारण का महासाठी हा वापरतात. त्यासाठी सगळ्यांना आम्ही थोडा थोडा दिला होता ज्यांना देणं शक्य होतं आणि थोडासा तर आमच्यासाठी राहिला होता घरात. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे कावळ्याचा डोळा. तुम्हाला कुणाला माहिती आहे का कावळ्याचा डोळा म्हणजे काय? आणि त्या कावळ्याच्या डोळ्यामध्ये ना छोट्या छोट्या महादेवाच्या पेंड्या असतात आणि ह्या खूप छान असतात आणि मी तेच तुम्हालाच फोडून दाखवलं होतं महादेवाच्या पेंड्या. आमच्या इकडे ना ह्याला कावळ्याचाच डोळा बोललं जातं आणि तुमच्या इकडे काय म्हटलं जातं नक्की सांगा. आणि ह्याचं नक्की मला नाव नाही माहीत. तुम्हाला अजून एक मी फोडून दाखवलं आहे आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या अशा महादेवाच्या पेंड्या सापडतात. संध्याकाळी ना मी मोहर बनवला होता. खायला एकदम छान लागतो. ह्याच्यामध्ये ना वरणा पण घातला जातो अजून त्याला टेस्ट येण्यासाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.